आप देख रहे हैं LN न्यूज। चालू झाली आज औरंगाबाद विभागातील सर्व कर्मचारी तांत्रिक वेतन श्रेणीसाठी छत्रपती संभाजीनगर विभाग संभाजीनगर हा तांत्रिक वेतन श्रेणीसाठी सर्व कर्मचारी संपावर जात आहे। या निमित्तानं माननीय उपसंचालक भूमी अभिलेख छत्रपती संभाजीनगर यांना आणि जिल्हा अधीक्षक यांनाही निवेदन देण्यात आले। तर आज इथं सर्व कर्मचारी त्या निमित्तानं गेटवरती हा पहिला दिवस आहे। त्या निमित्तानं कास्ट्राईब संघटनेचे सचिव महाराष्ट्र राज्य RM कांबळे सर हे या विषयी 2 शब्द बोलत आहेत। भूमी अभिलेख विभागातील कर्मचाऱ्यांचा जिव्हाळ्याचा अत्यंत प्रश्न म्हणजे तांत्रिक श्रेणी हे कित्येक वर्षापासून रखडलेला आहे। आज शंभू साखळी बसून हे आपण गोवरपर्यंत पोहोचले आहे। अशा परिस्थितीत शासन आपल्याला कुठलाही दाद देत नाही। या पार्श्वभूमीवर पुणे विभागाने नीती 15 मेपासून संप पुकारला होता। त्या संप पुकारला त्यानिमित्त सर्व इतर विभागातील काही संघटनांनी सहभाग नोंदवला। याबाबत कास्ट्राईब संघटनेने देखील कालच शासनाने निवेदन दिलेले आहे। आम्ही देखील 10 जूनपासून संपात सहभागी होणार आहेत। आज मुख्यमंत्र्यांनी दोन्ही संघटना सफाई त्यांना बोलवलेले आहे। त्यावर आजची बैठक होईल। त्या विचारांती आम्ही पण त्यांचे जे पुढील हे धोरण राहील त्याला आम्ही सर्व जाणार आणि आपण सर्व कर्मचारी संपात आणि काम बंद आंदोलनास सहभागी नोंदवावी जेणेकरून शासनावर दबाव पडेल आणि आपल्याला न्याय मिळेल हीच अपेक्षा करतो। बहुसंख्येने कर्मचारी इथं गेटवरती हजर झाले आहेत। महिला कर्मचारी आहेत, अधिकारी आहेत। तांत्रिक कर्मचारी संघटनेचे पदाधिकारी श्री साळी साहेब। नमस्कार, माझं नाव धनंजय जनार्दन साळी। तांत्रिक वेतन श्रेणीसाठी भूमी अभिलेख कर्मचाऱ्यांनी पुकारलेल्या बंदामध्ये मी सर्व भूमी अभिलेख कर्मचाऱ्यांना नम्र विनंती करतो की त्यांनी याच्यात हिरिरीने सहभाग घेऊन ही मागणी आपली शासनापुढे कशी प्रस्तावित करता येईल यासाठी सर्वांनी एकत्रितपणे संपात सहभागी व्हावं। धन्यवाद। तांत्रिक कर्मचारी संघटनेचे उपाध्यक्ष नमस्कार, मी विवेक कोठाळे, महाराष्ट्र राज्य भूमी अभिलेख तांत्रिक संघटनेचा उपाध्यक्ष या नात्याने बोलतो की पुणे विभागाने जे 15 मेपासून संपावर जाण्याचा निर्णय घेतला तो अत्यंत योग्य होता। त्यांच्या पाठोपाठ विदर्भ संघटनेने सुद्धा 26 मेपासून सहभागी होण्याचा निर्णय घेतला आहे। आम्ही तांत्रिक संघटनेने आम्ही 16 मे रोजी शासन किंवा माननीय जमाबंदी आयुक्त यांना पूर्व नोटीस दिली होती। त्याप्रमाणे आमचा 15 दिवसाचा पिरियड संपला असून आम्ही 3 तारखेपासून नागपूर आणि अमरावती विभागातील आमचे सहकारी 100% संपात सहभागी झाले। त्याच्या पाठोपाठ आम्ही आजपासून छत्रपती संभाजीनगर विभागातले प्रत्येक जिल्ह्यातील कर्मचारी सहभागी होत आहोत आणि सर्वांना असे आव्हान आहे की आपला हा खूप जवळचा विषय आहे। आपला याच्यानंतर 2014ला याच्या अगोदर ती संप झाला होता, तर दुसरा संप होण्याला 18 वर्ष लागले। याच्यानंतर संप कधी होईल माहिती नाही। त्यामुळे प्रत्येकाने एक चान्स स्वतःला द्यावा। स्वतःसाठी चालू आहे, कोणती संघटना कशाच्याही मागे न जाता एक कर्मचारी म्हणून या संपात सहभागी व्हायला पाहिजे। कारण हा प्रश्न फक्त वैयक्तिक आहे। फायदा हा सगळ्यांना होणार असून सगळ्यात पहिले वैयक्तिक होणार आहे। हे सगळ्यांनी याची जाणीव करायला पाहिजे आणि आज नाही तर उद्या दिवसेंदिवस म्हणजे आपली संख्या वाढली पाहिजे आणि संपूर्ण महाराष्ट्र काम बंद पडलं तरच शासन याची दखल घेईल असं मला वाटतं। त्यामुळे सर्वांनी लवकरात लवकर संपात जावे ही सर्वांना विनंती। धन्यवाद। आप देख रहे हैं औरंगाबाद LN न्यूज। लाइक करें, सब्सक्राइब करें और शेयर करें।